त्यांनी उल्लेख केला होता की डिसेंबर महिन्याच्या अखेरीसच्या आत या महिन्याचा जो हप्ता आहे, जो सन्मान निधी आहे, तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि त्या पद्धतीने आजपासून सुरुवात झालेली आणि पुढचे 4 दिवस ज्या पात्र लाभार्थी आहेत यांच्या खात्यामध्ये जो या महिन्याचा लाभ आहे तो वितरित होणार आहे. नमस्कार. लाडकी बहीण योजनेचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. स्क्रीनवरती बघू शकता डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत ते पुढे पाहू शकता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1500 रुपये यायला सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात झालेले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये, त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेले आहे. धुळे जिल्ह्यामध्ये, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेले आहेत. आणि स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता 25/12/2024ची तारीख आहे. ओके. आणि DBTद्वारे डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये, बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकलेले आहेत. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा यायला सुरुवात होणार आहे. कारण का 3 ते 4 दिवसामध्ये हे जे काय डिसेंबरचा हप्ता आहे तो जमा होणार आहे. जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 7,500 रुपये आधीच आलेले आहेत, पाठवलेले आहेत. आणि त्याच्या आता डिसेंबर हप्त्यासाठी 3,500 कोटीची तरतूद केलेली आहे. आणि तुम्हाला जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता आला असेल तर हा जो काय तुमचा जो काय स्क्रीनशॉट आहे, हा असा स्क्रीनशॉट हा आपल्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता व्हॉट्सअपला. आणि लाडकी बहीण योजनेचा जो काय ग्रुप आहे त्या ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि बऱ्याच महिलांना जे काय मागचे राहिलेले पैसे आले नव्हते, 7,500 रुपये, किंवा काय जणांना बरेच पैसे एकही हप्ता आला नव्हता, त्यांना डायरेक्ट पैसे येण्यात जमा झालेले आहेत. तर इथं बघू शकता एका बहिणीने स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. 24/12/2024ला डायरेक्ट 7,500 DBTद्वारे डायरेक्ट गव्हर्नमेंटनं खात्यामध्ये टाकलेलं आहे. ओके. त्यामुळं तुम्ही काय करा, व्हॉट्सअप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाडक्या बहिणीचा जो काय ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. नवीन जे अपडेट आहेत ते आपल्या ग्रुपवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन अपडेट मिळत जातील. ओके. धन्यवाद.